बऱ्याच वेळा लेखकाने स्वतः काढलेलं पुस्तक हे पुरेशा वाचकांपर्यंत पोचत नाही किंवा आता गोव्यातल्या या लेखिका आहेत सविता सामंत यांचा हा कविता संग्रह आहे प्राजक्त पाकळी. हा एक खूप चांगला कविता संग्रह आहे आणि गोव्याच्या बाहेरच्या वाचकांपर्यंत हा फार कमी पोचला असेल. त्यामुळे आज मी याच्याबद्दल एक छोटासा व्हिडिओ करायचा ठरवला आहे. आज मी फक्त काय करणार आहे तर या कविता संग्रहात असलेल्या वेगवेगळ्या कवितांच्या लयी तुम्हाला गुणगुणून दाखवणार आहे, 1-2 ओळी प्रत्येक कवितेच्या, ज्यातून तुम्हाला कळेल की यांनी किती लयी हाताळलेले आहेत. तर पहिला आहे, वैशाखात निळ्या निवांत गगनी आदित्य फेकी उन्हे, उष्मादाहक पोळतो तन मना घामे जले देह हे, शोधाया जल चालली वनचरे मार्गस्थ रानाकडे, झाले शुष्क मळे शिवार सगळे नाले नदी कोरडे. दुसरी आहे, वाट पाहते अजून गोकुळात राधिका, शोधते स्वतःच श्याम सुंदरात राधिका, देह भान विस्मरून गात श्याम बासरी, कृष्ण छेडतो तरंग अंतरात राधिका. किती सुंदर लय आहे बघा ह्या कवितेला. पुढची, वनी शिळ घाले कुणी गोड पक्षी, चितारी घनांच्या मध्ये वीज नक्षी, गिरीच्या शिरी दाट माला घनांच्या, धरा घेतसे चाहुली पावसाच्या. काय आठवलं ऐकल्यावर? पुढची बघा, अनिवार लागला छंद तुझा बेबंद, किती आनंद उसळला देही, मन तुझ्या स्मृतींचा भृंग, तुझ्यातच गुंग घडवतो संग तुझाच विदेही, पापणी आर्त ओढाळ सांडली माळ, झरे वेल्हाळ काढते नक्षी, का भिरभिरतो निशब्द तुझ्यावर लुब्ध, तरी प्रक्षुब्ध दिसे मन पक्षी. ही माझी फार आवडती लय आहे. उषा उगवली दिशा उजळल्या नभिरंगही, बघा पसरली प्रभा विखुरली उठा सर्वही, दवात भिजली धरा खुलतती सडे अंजिरी, सुवर्ण लहरी जरा प्रवहतो हसे अंतरी. किती छान लय आहे बघा या कवितेला. आता ही कविता मी पहिल्या 2 ओळी म्हणतो, आपोआप तुमच्या तोंडातून काय शब्द येतात ते सांगा. दवबिंदूंनी सडे घातले वसुंधरेला पडे खळी, सोन हलदुले किरण काढती वाटेवरती रांगोळी. काय आलं तोंडातून? जी जी र जी. आणि एक छान कविता मी पूर्ण वाचतो कारण ती माझ्या कोकणातली आहे, मला फार आवडली. कोकणातल्या गावी माझ्या आवडते मज जाणे, मुक्त तिकडला वारा गंधित गातो सुरेल गाणे, आंबे काजू फणस पोफळी फुलती हिरव्या बागा, भात नाचणी पिकती भाज्या सुपीक गावची जागा, गुरे वासरे दूध दुभत्याचे गोकुळ नांदत आहे, चिंचा बोरे कैरी जांभूळ अजून खुणावत आहे, मातीमध्ये राब राबतो प्रेमळ माणूस इथला, वर काटेरी रसाळ आतून फणसा वाणी पिकल्या, शाळेमध्ये धडे गिरवले शिक्षण संस्कारांचे, तांबूस माती जपते आठव साऱ्या सवंगड्यांचे, वाटांचे बघ झाले रस्ते विकास गंगा आली, गावी माझ्या बचत गटांची संख्या वाढत गेली, माहेराची ओढ लागता मन हे दौडत जाई, फुलाफळांच्या कोकण गावी स्वैर हिंडुनी येई, फुलाफळांच्या कोकण गावी स्वैर हिंडुनी येई. तर असा हा कविता संग्रह आहे प्राजक्त पाकळी नावाचा. ची किंमत आहे 150 रुपये. आणि हा कविता संग्रह तुम्ही आमच्याकडूनही मागवू शकता किंवा सविताताईंकडूनही मागवू शकता. तर धन्यवाद.